Good evening, good morning, and good afternoon to everyone. Today's lecture we are going to discuss the first chapter or first article of 11th physics, that is units and measurements. Okay, हा जो काय टॉपिक आहे किंवा हा जो काय चॅप्टर आहे हा आपला बेसिक किंवा फाउंडेशन चॅप्टर असेल फॉर 11 फिजिक्स ॲज वेल ॲज 12 फिजिक्स. याच्यामध्ये आपण जी पॉसिबल फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांच्या वेगवेगळ्या सिस्टीम्समधले युनिट्स, ओके, त्यासोबत डायमेन्शन ॲनालिसिस, ओके, यूज ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस, देन एस्टिमेशन्स ऑफ एरर, असे महत्त्वाचे आर्टिकल्स या चॅप्टरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. देन यानंतर जो काय चॅप्टर आहे कोणता मॅथमॅटिकल फिजिक्स, ज्याच्यामध्ये आपण वेक्टर कॅल्क्युलस, देन इंट्रोडक्शन टू डिफरन्शिएशन अँड इंट्रोडक्शन टू इंटिग्रेशन, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. परंतु या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड्स और मॅथमॅटिकल टूल्स फॉर फिजिक्स, ओके, या लेक्चर सिरीजमध्ये आपण इंट्रोडक्शन टू ट्रिग्नॉमेट्री किंवा जे काही ट्रिग्नॉमेट्री संदर्भातले जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॉर्म्युला असतील, ओके, जे काय अल्जेब्रा असेल किंवा जे काय पॉसिबल टर्म्स असतील इम्पॉर्टन्स, त्यासुद्धा आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये कवर केलेले आहेत. किंवा मॅथमॅटिकल मेथड्स पार्ट सेकंडमध्ये आपण इंट्रोडक्शन टू डिफरन्शिएशन, यामध्ये आपण डिफरन्शिएशनचे बेसिक रूल्स, त्याची एक्झाम्पल्स, वेगवेगळ्या मेथड्स याच्या यूज करून आपण नंबर ऑफ एक्झाम्पल्स सॉल्व केले आहेत. आणि हे दोन चॅप्टर आणि अपकमिंग लेक्चर ऑब्वियसली इंटिग्रेशनवरती असणार आहेत. हे जे काही मॅथमॅटिकल मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये बघा ट्रिग्नॉमेट्री, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, वेक्टर कॅल्क्युलस, हे आपल्याला फिजिक्समधले लॉज, प्रिन्सिपल, वेगवेगळे डेरिवेशन्स किंवा ऑल कन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी महत्त्वाचे लेक्चर्स असतील. त्यामुळे जर का तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर ते लेक्चर पाहून घ्या. तुम्हाला फिजिक्स आपण पुढे जाऊ तसं तसं वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये किंवा फिजिक्सच्या आर्टिकल्समध्ये डिफरन्शिएशनच्या टर्म्स येतील, ट्रिग्नॉमेट्रीच्या टर्म्स येतील किंवा इंटिग्रेशनच्या टर्म येतील, त्यासाठी ते आपल्याला व्हेरी युजफुल असेल. ठीक आहे. तर बघा आपण हा चॅप्टर स्टार्ट करायच्या अगोदर, ओके, आपल्या फिजिकल वर्ल्डमध्ये किंवा आपल्या सब्जेक्टमध्ये थोडंसं आपण इंट्रोडक्शन टू फिजिक्स या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सला डिफाईन केलं होतं. ओके, आपण असं इन जनरल म्हणतो की वेअर देअर इज अ ॲक्शन देअर इज अ फिजिक्स. ओके, फिजिक्स या सब्जेक्टचा इरा खूप मोठा आहे. ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ब्रांचेस आपण डिस्कस करतो, ज्याच्यामध्ये क्लासिकल मेकॅनिक्स आहे, देन क्वांटम मेकॅनिक्स आहे, देन ॲटॉमिक फिजिक्स आहे, मोलिक्युलर फिजिक्स आहे, न्यूक्लिअर फिजिक्स आहे, सॉलिड स्टेट फिजिक्स आहे. ठीक आहे. ओव्हरऑल आपण 11th आणि 12thमध्ये जो आपण सिलेबस शिकतो तो सिलेबस पूर्ण क्लासिकल थिअरी किंवा न्यूटोनियन मेकॅनिक्सच्या अंडरखाली येतो. ठीक आहे. 12thच्या काही पार्ट जो काही जवळपास एक 3 लास्टचे चॅप्टर, त्यामध्ये आपण मॉडर्न फिजिक्सच्या काही थोड्याशा टर्म्स यूज करतो. ठीक आहे. बोर्स पॉस्ट्युलेट्सवर या त्या गोष्टी किंवा आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर या त्या गोष्टी, जसं जसं आपण सिलेबस पुढे जाईल तसं तसं आपण त्या गोष्टीसुद्धा डिस्कस करू. ठीक आहे. तर बघा फिजिक्सविषयी आपल्याला खूप काही सांगता येतं किंवा खूप काही बोलता येतं. एका ठिकाणी आईन्स्टाईनसुद्धा असं म्हटलेलं आहे की जर का तुम्हाला नेचरला डीपली अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स अंडरस्टँड होणं खूप गरजेचं आहे. इफ यू वॉन्ट अंडरस्टँड द नेचर यू फर्स्टली नोन अबाउट अ फिजिक्स. ओके, फिजिक्स इज द आर्ट ऑफ रायटिंग युअर नेम ऑन द युनिवर्स. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला खूप वेळनं, ओके, या सब्जेक्टची ब्युटी एक्सप्रेस करता येईल. ओके, सो लेट्स लर्न्स, अंडरस्टँड अँड प्रॅक्टिस, ओके, अँड रीच युअर डिझायर्ड एम विथ आवर ब्युटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. ओके, तर आपण आपल्या सिरीजमध्ये नंबर ऑफ आर्टिकल्स, नंबर ऑफ लेक्चर्स, ओके, प्रत्येक कन्सेप्ट आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट आवर टुडेज सेशन और टुडेज आर्टिकल, दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंट्स. ठीक आहे. ओव्हरऑल आपण फिजिक्सला जर काही डिफाईन करा म्हटलं तर असं करतो ना की फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स इन विच वी स्टडी अबाउट फिजिकल हॅपनिंग्स सराउंडिंग अस. म्हणजे शॉर्टली जर काय बोलायचं म्हटलं तर, बरोबर आहे का. मात्र याच्याही पुढे जाऊन किंवा ह्या डेफिनेशनच्याही पुढे जाऊन आपल्याला फिजिक्सला खूप मोठ्या रेंजमध्ये वाईडली डिफाईन करता येतं. ओव्हरऑल मी असं म्हणेन की फिजिक्स इज द लव टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. ओके, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं कोणतं जर काही रिझन असतं असं म्हणतात ना, तर ते रिझन फिजिक्स असतं. आणि अशा पद्धतीनं आपण याची डिफाईन तर करू शकतो हा सब्जेक्ट किंवा याची डेफिनेशन. मात्र याची जे काही म्हणजे
काय म्हणता येईल शब्दसुद्धा अपुरे पडतात म्हणजे या सब्जेक्टचे आपल्याला हे सांगत असताना. ठीक आहे. बट एनिवेज आपण आपला जो सिलेबस आहे तो आपण स्टार्ट करू. जसे जसे काही आर्टिकल्स किंवा काही गोष्टी आपल्यासमोर येतील तसं तसं आपण त्यामध्ये गोष्टी बोलत राहू. ठीक आहे सर. तर चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करू. ओके. तर बघा, फर्स्टली वी डिफाईन द व्हॉट इज द मिनिंग ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर बघा, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. मी ह्या ठिकाणी जर का डेफिनेशन लिहित बसलो तर थोडासा आपलं जे काही लेक्चर आहे ते खूप एक्सटेंड होऊ शकतं. मी डेफिनेशन प्रॉपर तुम्हाला सांगतो. ठीक आहे. ती सांगत असताना तुम्ही एक वेळ ते पुन्हा एकदा रिकॉल करा आणि तुमच्या नोट्समध्ये ते लिहून जरी घेतला तरी चालेल. ठीक आहे. तर बघा, मात्र हां, ज्या वेळेला मॅथमॅटिकल टर्म्स असतील, डेरिव्हेशन्स असतील किंवा शॉर्ट काही गोष्टी असतील तर ते आपण लिहित राहू. ठीक आहे. तर बघा, फिजिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. ऑल क्वांटिटीज दॅट कॅन बी मेजर्ड डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. ओके. तर बघा, आपण सिम्पली काय म्हटलं, ऑल क्वांटिटीज दॅट कॅन बी मेजर्ड डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, मास ऑफ दिस पेन. ओके. लेंथ ऑफ दिस पेन. ओके. किंवा तर फॉर एक्झाम्पल मी याला पुश केलं किंवा पुल केलं म्हणजे आपण काय केलं, फोर्स एक्झर्ट केला. फोर्ससुद्धा ही काय झाली, फिजिकल क्वांटिटी झाली. किंवा टाईम. ओके. एका पर्टिक्युलर इंटरव्हलमध्ये ही बॉडी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे विचारला टाईम. ओके. देन एखाद्या सर्किटमध्ये पास होणारा इलेक्ट्रिक करंट. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. लक्षात आलं का. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, ऑल क्वांटिटीज that can be measured directly or indirectly, okay, are called the physical quantity. Best examples: length, mass, टाईम, फोर्स, इलेक्ट्रिक करंट, ETC. लक्षात आलं का. देन नेक्स्ट टर्म आहे नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर बघा, या क्वांटिटीजमध्ये आपण आपलं फिलिंग्स असतील किंवा इमोशन्स असतील किंवा सॅडनेस असेल किंवा आपला हॅपीनेस असेल या गोष्टींचा आपण यामध्ये ॲड करतो. तर बघा, याला डिफाईन करताना आपण असं म्हणू शकतो का, एनी क्वांटिटी विच कॅन नॉट बी मेजर्ड आर कॉल्ड नॉन फिजिकल क्वांटिटी. तर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेच कोणती आवर फिलिंग्स, इमोशन्स, सॅडनेस, हॅपीनेस, ओके, एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स फॉर नॉन फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. देन येतं एखादी फिजिकल क्वांटिटी आपण रिप्रेझेंट कसं करतो. ठीक आहे. तर आपण इथं म्हणू शकतो ना, रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर बघा, आपण फिजिकल क्वांटिटीला तर फॉर एक्झाम्पल आपण मासचं एखाद्या ऑब्जेक्टचं घेतलं तर बघा, आपण मासला असं लिहितो ना, मास ऑफ गिवन ऑब्जेक्ट इज इक्वल टू 50 kg. आता या ठिकाणी तुम्हाला दोन टर्म दिसत आहेत. ओके. ही मास ही तुमची काय झाली रे, फिजिकल क्वांटिटी झाली. ठीक आहे. 50 एक व्हॅल्यू आहे किंवा त्याला आपण मॅग्निट्यूड असं म्हणतो, मॅग्निट्यूड. ठीक आहे. आणि केजी जे काय आहे त्याला आपण युनिट असं म्हणतो. बरोबर आहे का. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी मॅग्निट्यूड प्लस युनिट या दोघांना एकत्र घेऊन येत असते. बरोबर आहे का. त्यामुळे आपण रिप्रेझेंट करत असताना कोणतीही फिजिकल क्वांटिटी त्याची व्हॅल्यू प्लस युनिट रिप्रेझेंट करत असतो. बरोबर आहे का. तेव्हा आपण इन जनरल लिहू शकतो आहे फिजिकल क्वांटिटी P.Q इज इक्वल टू N टाइम्स U. फिजिकल क्वांटिटी लेफ्ट हँड साईडला, N स्टँड फॉर व्हॅल्यू ऑर मॅग्निट्यूड, U स्टँड फॉर युनिट. लक्षात आलं का. ठीक आहे. आता बघा, जर काय थोडंसं आपण पुढे जाऊन अजून थोडंसं बोलायचं म्हटलं तर बघा, फॉर एक्झाम्पल एक लेंथ आहे सपोज करा किंवा एक डिस्टन्स आहे 10 किलोमीटर.
आणि एक डिस्टन्स आहे. म्हणजे याला जर काय आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला आन्सर भेटतं 10,000 मीटर. या ठिकाणी काय झालं आहे बघा, 10 किलोमीटर या फ्रेममध्ये तुमचं SI जे काही युनिट आहे ते खूप जास्त आहे, बरोबर आहे का. म्हणजे युनिटची व्हॅल्यू खूप जास्त आहे. मात्र ज्या वेळा तुम्ही बघा ह्याला आपण इक्वल केलं ना 10,000 या ठिकाणी तुमची न्यूमरिकल जी व्हॅल्यू आहे ती खूप जास्त आहे, ती खूप जास्त आहे, इथं कमी आहे. मात्र इथं जे युनिट आहे ते काय होणार सांगा, डिक्रीज झालं आहे, मीटर झालं. हे किलोमीटर जास्त आहे ना, ठीक आहे. तेव्हा आपण शॉर्टली असं लिहू शकतो का, मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/युनिट. बरोबर आहे. मॅग्निट्यूड ओके इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/युनिट. डायरेक्टली प्रोपोर्शनल मी काय म्हटलं, 1/युनिट असं म्हटलं आहे. म्हणजे तुमचं युनिट काय झालं, इन्क्रीज झालं तर मॅग्निट्यूड काय होणार आहे, डिक्रीज होणार. इथे दिसतं ना, युनिट तुमचं इन्क्रीज झालं आहे, मॅग्निट्यूड डिक्रीज झाले. या ठिकाणी बघा युनिट तुमचं डिक्रीज झालं आहे, मॅग्निट्यूड इन्क्रीज झाले. म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे मॅग्निट्यूड आणि युनिटमध्ये. लक्षात आलं. देअरफॉर मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल 1/युनिट किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू युनिट असं जरी म्हटलं तर चालेल, ठीक आहे. लेट अस कन्सिडर बघा, लेट अस कन्सिडर फॉर एनी फिजिकल क्वांटिटी. ओके, आपण असं लिहू शकतो का यावरून NU. ओके, यावरून आपण असं लिहू शकतो N1U1 इज इक्वल टू N2U2. ओके, आणि पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो NU इज इक्वल टू कॉन्स्टंट, ठीक आहे. देअरफॉर N इज प्रोपोर्शनल टू 1/U. N म्हणजे काय, तुमची मॅग्निट्यूड इज प्रोपोर्शनल टू 1/U. ओके, जे आपण इथं बोललो ते. तुम्ही युनिट डिक्रीज केला तर तुमची मॅग्निट्यूड इन्क्रीज होणार आहे. तुम्ही जर का युनिट इन्क्रीज केला तर मॅग्निट्यूड डिक्रीज होणार आहे. ह्या एक्झाम्पलवर तुमच्या लक्षात येईल. लक्षात आलं का, ठीक आहे. देन पुढं बघू आपण की आपण हे झालं फिजिकल क्वांटिटीविषयी. देन आपल्याला बघायचं आहे की मेजरमेंट्स काय असतं किंवा आपण मेजरमेंटला कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, ठीक आहे. तर नेक्स्ट आर्टिकल आहे मेजरमेंट्स. मराठीमध्ये आपण त्याला मोजमाप असं म्हणतो, ठीक आहे. तर ही जी काय मेजरमेंट्स आहे ती इट इज अ प्रोसेस इन विच वी कम्पेअर अमाऊंट ऑफ फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू स्टँडर्ड अमाऊंट ऑफ दॅट क्वांटिटी. बरोबर आहे का. म्हणजे एका स्टँडर्ड अमाऊंटसोबत आपण एखाद्या गिव्हन फिजिकल क्वांटिटीला कम्पेअर करतो. ओके, आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, मेजरमेंट असं म्हणणार आहोत. ओके, मी पुन्हा सांगतो बघा, तुम्ही नोट्स प्रिपेअर करत असाल तर डेफिनेशन प्रॉपर लिहिला तरी चालेल. बघा मी काय म्हटलं, मेजरमेंट्स इट इज अ प्रोसेस इन विच वी कम्पेअर अमाऊंट ऑफ फिजिकल क्वांटिटी विथ अ स्टँडर्ड अमाऊंट ऑफ दॅट क्वांटिटी. ओके, त्याला आपण काय म्हणतोय, मेजरमेंट असं म्हणणार आहोत, ठीक आहे. तर देन फॉर एक्झाम्पल आता हे मेजरमेंट समजलं का. आता बघा देन थोडंसं आपण फिजिकल क्वांटिटीच्या टाईप्सविषयी बोलू. लक्षात आलं का. तर बघा जर का तुम्हाला इन जनरल विचारलं की व्हॉट आर द टाईप्स फॉर फिजिकल क्वांटिटी, तर तुम्ही म्हणाल की सर स्केलर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. हे तर आहेच, म्हणजे स्केलर आणि वेक्टरच्या फॉर्ममध्ये आपण क्वांटिटीजला डिवाईड करतो, ठीक आहे. तर ह्याविषयी जर का आपण थोडंसं बोलायचं म्हटलं तर स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी, बरोबर आहे का. आपण बेसिकली फिजिकल क्वांटिटीला 2 कॅटेगरीमध्ये या चॅप्टरमध्ये डिवाईड करतो. ओके, तर त्या आहेत फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ड ऑफ फिजिकल क्वांटिटी, ठीक आहे. आता बघा देन नेक्स्ट आर्टिकल, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्टली स्केलर, सेकंड वेक्टर, ठीक आहे. आणि आपण जे ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत तर त्या आहेत, थर्ड नंबरला आपण टाकू
फंडामेंटल और बेसिक फिजिकल क्वांटिटी. देन फोर्थ नंबरला डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर बघा तुम्हाला थोडीशी आयडिया असेल की आपण स्केलर क्वांटिटी कशाला म्हणतो, वेक्टर क्वांटिटी कशाला म्हणतो. तर बघा स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, बेस्ट एक्झाम्पल काय असेल, मास, स्पीड, डिस्टन्स, डेन्सिटी, दीज आर दी एक्झाम्पल्स फॉर स्केलर क्वांटिटी. मग स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, एनी क्वांटिटी विच रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन्स आर कॉल्ड स्केलर क्वांटिटी. ओके. तुम्ही डिस्टन्स सांगताय, किती सांगितला, 40 किलोमीटर, 40 मीटर. ठीक आहे. तुम्ही मास सांगितला 50 kg. या ठिकाणी कुठेतरी आपण डायरेक्शनचा विचार केला आहेत का, तर नाही. म्हणजे ज्या क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यूची गरज असते, तर त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, स्केलर क्वांटिटी. पुन्हा एकदा, एनी क्वांटिटी विच रिक्वायर्ड ओनली मॅग्निट्यूड फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन ऑर फॉर देअर कम्प्लीट डेफिनेशन. ओके. देर इज नो रोल ऑफ डायरेक्शन. सच क्वांटिटीज आर सेड टू बी स्केलर क्वांटिटी. लक्षात आलं का. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल मास, स्पीड, डिस्टन्स, डेन्सिटी, ETC. समजलं. ठीक आहे. ते नेक्स्ट वेक्टर क्वांटिटी. ओके. आता बघा स्केलरला डिफाईन करत असताना आपण फक्त व्हॅल्यूचा विचार केला होता, फक्त व्हॅल्यू म्हणजे मॅग्निट्यूडचा विचार केला होता, डायरेक्शनचा विचार केला नव्हता. मात्र वेक्टर क्वांटिटीमध्ये तुम्ही ज्यावेळेला एखादी फिजिकल क्वांटिटी डिफाईन करता त्यावेळेला तुम्ही ती क्वांटिटी विथ मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन सांगत असता. आणि सच अ क्वांटिटी ओबेज वेक्टर्स लॉज ऑफ ॲडिशन. ओके. सच क्वांटिटी आर सेड टू बी वेक्टर क्वांटिटी. ओके. म्हणजे आपण डिफाईन कसं करणार बघा, लिहा तुम्ही हवं तर. ओके. मी डेफिनेशन सांगतोय पुन्हा एकदा. एनी क्वांटिटी विच रिक्वायर्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, ओके, फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन और फॉर देअर कम्प्लीट डेफिनेशन with following vectors laws of addition. Okay. Such quantity are called vector quantity. ओके. बेस्ट एक्झाम्पल काय असेल तुमचं, वेलॉसिटी असेल, ठीक आहे, मोमेंटम असेल, फोर्स असेल, अँग्युलर मोमेंटम असेल. ओके. अँड सो ऑन. लक्षात आलं. अशा क्वांटिटीज, ज्या क्वांटिटी आपण एक्सप्लेन करत असताना किंवा रिप्रेझेंट करत असताना त्यांची मॅग्निट्यूड प्लस त्यांची डायरेक्शन, ओके, यांचा विचार करतो, त्यांना आपण काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटीज. लक्षात आलं का. ठीक आहे. आता जर का तुम्ही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा विचार केला, डिस्टन्स ही तुमची काय आहे, डिस्टन्स ही तुमची स्केलर क्वांटिटी आहे. ओके. डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, इट इज अ ॲक्च्युअल पाथ किंवा लेंथ कवर्ड बाय एनी ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स जर्नी. टोटल डिस्टन्स रे, ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय एनी ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स जर्नी, तर आपण काय म्हणतो, डिस्टन्स असं म्हणतो. आणि वेक्टर म्हणजे काय असणार आहे, इट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स, ओके, विदिन द रेंज फायनल अँड इनिशियल. ओके. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फायनल पॉईंट अँड इनिशियल पॉईंट, त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर. बरोबर आहे. त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणणार आहोत, डिस्प्लेसमेंट. ओके. एस बार काय असेल ते लक्षात आलं का. स्केलर आणि वेक्टर, जेव्हा आपण मॅथमॅटिकल मेथड्समध्ये वेक्टर कॅल्क्युलस बघू त्यावेळेला आपण ह्या गोष्टी इन डिटेल्स स्टडी करू. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण जे बघणार आहोत ते फंडामेंटल और बेसिक फिजिकल क्वांटिटी. लक्षात आलं का. ठीक आहे. तर बघा फर्स्ट आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. फर्स्ट आहे आता ह्या चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट लिहिले बरं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर बघा फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय असणार आहे, पहिल्यांदा आपण ते डिफाईन करून घेऊ. ओके. देन ज्या क्वांटिटीज आपण डिफाईन करतो या कॅटेगरीमध्ये त्यासुद्धा आपण विथ SI युनिट आणि सिम्बॉल रिप्रेझेंट करायचे आहे. तर बघा याची डेफिनेशन सिम्पली येते, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स अपॉन, बघा मी पुन्हा सांगतोय, द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट्स आर नोन ॲज द फंडामेंटल क्वांटिटीज. अशा फिजिकल क्वांटिटीज, ओके, ज्या डिपेंड्स नसतात दुसऱ्या क्वांटिटीजवरती, कशासाठी, फॉर देअर मेजरमेंट्स. ओके. सच क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. ओके. म्हणजे इंडिपेंडेंटली त्याला आपण मेजर करू शकतो किंवा त्या इंडिपेंडेंटली मेजर आपण करणं आपल्याला इझी जातं.
म्हणजे आपल्याला दुसऱ्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीचा रेफरन्स किंवा हा रेफरन्स घ्यावा लागत नाही थोडक्यात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, आता बघा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण लिहू फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, या ठिकाणी SI युनिट आणि देन इथं आपण सिम्बॉल घेऊ. ठीक आहे, तर बघा आपल्याला माहिती आहेत की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज 7 आहेत आपल्याकडं. ठीक आहे, तर फर्स्ट नंबरला आहे लेंथ, त्याचं SI युनिट आहे मीटर, सिम्बॉल आहे स्मॉल m. ठीक आहे, देन सेकंड आहे मास, SI युनिट आहे किलोग्रॅम आणि सिम्बॉल आहे kg. ठीक आहे, देन थर्ड फंडामेंटल क्वांटिटी आहे टाईम, SI युनिट आहे सेकंड. ओके, सिम्बॉल आहे S. देन फोर्थ क्वांटिटी आहे टेम्परेचर. ठीक आहे, त्याचा SI युनिट आहे केल्विन, सिम्बॉल आहे K. देन फिफ्थ नंबर ती क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, SI युनिट आहे त्याचं एम्पियर, सिम्बॉल आहे A. देन 6 नंबरची क्वांटिटी आहे ल्युमिनियस इंटेन्सिटी. ठीक आहे, त्याचं SI युनिट आहे कॅन्डेला. ओके, सिम्बॉल आहे CD. अँड देन लास्ट 7 नंबर फिजिकल क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, सबस्टन्स. देन SI युनिट आहे मोल आणि सिम्बॉल आहे MOL. ओके, म्हणजे ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. कोणत्या लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लक्षात आलं का? देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. समोर आहे त्यांचं फंडामेंटल क्वांटिटीज, SI युनिट आणि सिम्बॉल, करस्पॉन्डिंग सिम्बॉल. ठीक आहे, देन आपल्याला नेक्स्ट क्वांटिटी डिफाईन करायची आहे, ती आहे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. ओके, बघा डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, बघा 7 फंडामेंटल किंवा 7 बेसिक फिजिकल क्वांटिटीज सोडून ज्या काही आपण फिजिकल क्वांटिटीज डिराईव्ह करतो, ओके, त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीमध्ये इन्क्लूड असणार आहेत. ठीक आहे, तर बघा सिम्पल डेफिनेशन आहे. काय आहे मिनिंग डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी? द फिजिकल क्वांटिटी विच आर डिपेंड्स अपॉन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट्स आर कॉल्ड द डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. काय म्हटलं मी? द फिजिकल क्वांटिटी विच आर डिपेंड्स अपॉन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, तर बघा फर्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ एरिया. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण एरियाचं. एरिया ही तुमची डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी आहे का? तर हो, ऑब्वियसली आहे. ओके, तर बघा याचं SI युनिट काय आहे? मीटर स्क्वेअर आहे, सिम्बॉलिकली आपण लिहिलं. ठीक आहे, म्हणजे एरिया म्हणजे काय असतो? लेंथ इंटू ब्रेड्थ. बरोबर आहे का? म्हणजे ब्रेडसुद्धा आपण इन टर्म्स ऑफ मीटरच काउंट करतो ना, त्यामुळं L म्हणजे मीटर इंटू मीटर म्हणजे काय बनणार आहे? मीटर स्क्वेअर. ठीक आहे, देन सेकंड आहे बघा व्हॉल्यूम. या ठिकाणी SI युनिट आहे मीटर क्यूब, सिम्बॉलिकली M क्यूब. ठीक आहे, किंवा व्हेलॉसिटी थर्ड नंबर. व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम
टाईम. डिस्प्लेसमेंट कशामध्ये आपण मेजर करतो? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स, बरोबर ना. त्यामुळे ते आपण कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्ये. मीटर टाईम सेकंडमध्ये, म्हणजे याचं युनिट काय झालं? मीटर पर सेकंड. लक्षात आलं का? ठीक आहे. देन फोर्थ नंबर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन, ठीक आहे. हे काय असतं? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणजे चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे. आता वेलॉसिटीचं युनिट तुम्हाला भेटलं आहे, किती आहे? मीटर पर सेकंड. अपॉन डिनोमिनेटरला काय आहे? टाईम इंटरवल सेकंड, पुन्हा S⁻1. ठीक आहे. S⁻1 वरती गेल्यानंतर काय बनेल? पुन्हा मायनस बनेल. त्यामुळे ऑलरेडी एक S⁻1 आहे, तेव्हा -1 -2, त्यामुळे मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात आलं का? त्यामुळे हे युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर फॉर ॲक्सेलरेशन. लक्षात आलं? देन म्हणजे नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आपण विथ द हेल्प ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आपण डिराईव्ह करू शकतो. तर आपण काय म्हणतो? डिराईव्ड फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहोत. लक्षात आलं? देन आणखीन एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर फोर्स. ओके. इक्वेशन काय? फोर्स मास इंटू ॲक्सेलरेशन. मास ही सुद्धा तुमची काय आलं? फंडामेंटल क्वांटिटी आहे. आणि ॲक्सेलरेशन पुन्हा आपण टाईमच्या रिस्पेक्टिव्ह एक डिराईव्ह केलेली फिजिकल क्वांटिटी आहे. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीच्या बेसवर आपण एखादी क्वांटिटी डिराईव्ह करत असतो, म्हणून त्याला आपण काय म्हटलं? डिराईव्ड फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. मास काय येणार आहे? कशामध्ये मेजर करतो आपण? kg. ॲक्सेलरेशन मगाशीच काढलं आहे आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्याला आपण SI मध्ये ॲज अ न्यूटन म्हणून लिहितो. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ फंडामेंटल युनिट्स. आपण आता फंडामेंटल क्वांटिटीज बघितले आणि डिराईव्ड क्वांटिटीज बघितल्या. देन फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? तर सिम्पली आपण डिफाईन करू शकतो. द युनिट्स used to measure fundamental physical quantity, okay, are called the fundamental units, are called the fundamental units. ओके. सिम्पली बघा, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच कॅन नॉट बी डिपेंड्स अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट्स आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. आणि फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? द युनिट्स यूज्ड टू मेजर. बघा काय म्हटलं आहे? द युनिट्स यूज्ड टू मेजर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. ओके. देन नेक्स्ट आहे डिराईव्ड युनिट्स. देन नेक्स्ट आहे डिराईव्ड युनिट्स. ठीक आहे. हे कसं आपण डिफाईन करता येईल सांगा? सेम याच फॉर्ममध्ये द युनिट्स used to measure derived physical quantities are called derived units. लक्षात आलं का? सिम्पल आहे. फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? द युनिट्स यूज्ड टू मेजर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. अँड डिराईव्ड युनिट्स म्हणजे काय? द युनिट्स यूज्ड टू मेजर डिराईव्ड फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड डिराईव्ड युनिट्स. लक्षात आलं का? ठीक आहे. देन नेक्स्ट. ओके. हे समजलं का? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, डिराईव्ड फिजिकल क्वांटिटीज, युनिट्स काय असतात त्यांचे करस्पॉन्डिंग. ठीक आहे. देन नेक्स्ट आर्टिकल आहे सम सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स. ओके. आता आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज दिलेले आहेत. एक प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. ठीक आहे. त्याचं आपण फिजिकल मिनिंग, त्याचे डेफिनेशन, मॅथमॅटिकल काही प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहोत. तर बघा नेक्स्ट आर्टिकल आहे सप्लिमेंटरी
सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण फर्स्ट फिजिकल क्वांटिटी डिफाईन करतो, तर ती आहे प्लेन अँगल, किंवा तुम्ही याला सिम्पली अँगल जरी म्हटलं तरी चालेल, अँगल. ओके. सिम्बॉलिकली त्याला आपण डी थीटा असं डिनोट करतो. ठीक आहे. देन सेकंड आहे सॉलिड अँगल, सिम्बॉल आहे डी ओमेगा. ठीक आहे. तर बघा, फर्स्टली आपण प्लेन अँगल काय असतं ते बघू. ठीक आहे. तर बघा, एक छोटीशी आपण डायग्राम ड्रॉ करू. छोटासा आपण प्लेन घेऊ येतो. ठीक आहे. हा अँगल सपोज करा थीटा, सेंटर ओ आणि पॉईंट बी पासून पॉईंट ए पर्यंत, याला आपण आर्क म्हणतो ना. एका इमॅजिनरी सर्कलचे छोटासा हा अँगल झाला, एक कोन झाला. ठीक आहे. ही काय असेल, त्या इमॅजिनरी सर्कलची ही आर्क असेल डी एस. ठीक आहे. लेट इट बी ओ ए, काय असणार आहे, रेडियस आर ऑफ दिस इमॅजिनरी सर्कल. ठीक आहे. आता इन दिस केस हाऊ कॅन वी डिफाईन द प्लेन अँगल और अँगल. ओके. तर बघा, इट इज सिम्पल आहे. हे खूप सोपं आहे. बघा कसं सांगा, आपल्याला प्लेन अँगल डी थीटा डिफाईन करायचं आहे, तर आपण कसं करू शकतो आहे, काय सांगणार आपण, प्लेन अँगल डी थीटा इज इक्वल टू, इट इज द रेशो ऑफ आर्क ऑफ द सर्कल. आता या केसमध्ये आपण छोटीशी आर्क कन्सिडर केले, त्यामुळं आर्क ऑफ द सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल, त्यामुळे डी थीटा प्लेन अँगल इज इक्वल टू डी एस अपॉन आर. ओके. काय डेफिनेशन काय, सिम्पली प्लेन अँगल किंवा अँगल इट इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ आर्क ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल. ओके. त्यामुळे या केसमध्ये आपण प्लेन अँगल डी थीटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर डिफाईन करू शकतो. ओके. आता बघा, युनिट जे काय आहे प्लेन अँगलचं, तर ते आहे रेडियन. तुम्ही मला सर प्लेन अँगल किंवा अँगलचं आपण इन टर्म्स ऑफ डिग्री घेतो, तर आपल्याला रेडियन आणि डिग्रीमध्ये ते कन्वर्जन बघायचं आहे. ठीक आहे. ते आपण हे पहिल्यांदा बघून घेऊ, देन याच्यानंतर आपण ते कन्वर्जन फॅक्टर बघू शकतो रेडियन आणि डिग्रीमधला. ठीक आहे. जो सिम्बॉल आहे याचा तो आहे RAD किंवा थीटा रेस टू सी, म्हणजे आर्क रेडियन. बरोबर आहे का, म्हणजे या फॉर्ममध्ये आपण लिहितो RAD सिम्बॉल. ओके. आता बघा, थोडंसं जर का आपलं युनिट कन्वर्जन बघायचं असेल की काय बाबा रिलेशन आहे रेडियन आणि डिग्रीमध्ये, तर बघा, सपोज जर का आपण एक कंप्लीट सर्कल घेतला, सेंटरच्या अबाउट. ठीक आहे. तर मला सांगा, या सर्कलसाठी या पॉईंटपासून आपण सर्कल ड्रॉ करायला स्टार्ट केलं, तर या सर्कलचा कंप्लीट अँगल किती बनणार आहे, तर तो बनेल 360 डिग्री. बरोबर आहे का. मग जर का मी या केसमध्ये ही डेफिनेशन यूज केली, तर प्लेन अँगल होल सर्कलचा किती आहे 360 इज इक्वल टू काय येणार आहे सांगा, प्लेन अँगल डी थीटा इज इक्वल टू काय येईल, तर तो येणार आहे 2 पाय रेडियन. आता हे आलं कसं काय 2 पाय रेडियन, तर बघा, तर आपण सिम्पली लिहू शकतो ना. ओके. या केसमध्ये अँगल थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, आर्क ऑफ होल सर्कल काय असते 2 पाय अपॉन आर. सपोज करा याची रेडियस जी काय ती आर आहे. ठीक आहे. अपॉन आर्क ऑफ द सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल, त्यामुळे आर कॅन्सल झालं, शिल्लक करायला थीटा इज इक्वल टू 2 पाय. युनिट काय आहे या साईडचं प्लेन अँगलचं रेडियन आहे. लक्षात आलं. आता आपण या सर्कलचा होल अँगल कन्सिडर केला आहे, त्यामुळे 360 डिग्री इज इक्वल टू 2 पाय रेडियन. लक्षात आलं. किंवा जर का तुम्हाला एका डिग्रीची व्हॅल्यू हवी असेल, तर मी लिहू शकतो ना 1 डिग्री इज इक्वल टू 2 पाय अपॉन 360 रेडियन. ओके. तर या ठिकाणी 2 कॅन्सल होईल, इथे किती शिल्लक राहील 180 रेडियन, म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. हे तुमचं
युनिट कन्वर्जन असेल इन टर्म्स ऑफ डिग्री अँड रेडियन. लक्षात आलं. या युनिट कन्वर्जनचा यूज करून आपण म्हणजे 1 आर्क मिनिट ओके सेकंड ऑफ आर्क किंवा आर्क सेकंड आपल्याला डिफाईन करायचं आहे. ठीक आहे, हे समजलं का? ठीक आहे. देन बघा या ठिकाणी आपल्याला आता सॉलिड अँगल डिफाईन करायचं आहे. ठीक आहे, किंवा आपण असं करू की पहिल्यांदा आपण जे काही युनिट कन्वर्जन आहेत फॉर आर्क मिनिट आर्क सेकंड ते आपण डिफाईन करू, देन आपण सॉलिड अँगल बघू. ठीक आहे. तर बघा तुम्हाला रिलेशन भेटलं आहे डिग्री आणि रेडियनमधलं. 1 डिग्री इज इक्वल टू π/180 रेडियन. ठीक आहे. तर बघा जर का तुम्हाला क्वेश्चन असा विचारला कॅल्क्युलेट द अँगल ऑफ ओके फर्स्टली क्वेश्चन विचारला आहे 1 डिग्रीचा अँगल किती असेल. देन सेकंड क्वेश्चन आहे फॉर 1 मिनिट ओके त्याला आपण काय म्हणतो आर्क मिनिट असं म्हणतो. ठीक आहे. अँड देन थर्ड तुम्हाला अँगल काढायचा आहे फॉर 1 सेकंड त्याला आपण आर्क सेकंड असं म्हणणार आहोत. लक्षात आलं. ठीक आहे. आता बघा तुम्ही 1 डिग्री इज इक्वल टू काढलेलंच आहे तेव्हा तुम्हाला पहिला आन्सर भेटेल. फर्स्ट आन्सर म्हणजे सोल्युशन म्हणू आपण 1 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे. तर ती किती आहे हे आपलं रिलेशन असेल ना डिग्री आणि रेडियनमधलं. तर बघा 1 डिग्री इज इक्वल टू किती आहे π/180 रेडियन. आता पायची व्हॅल्यू तुम्ही पुट करू शकता. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी 3.14/180 रेडियन. तर आन्सर येईल 1 डिग्री इज इक्वल टू हे जर का तुम्ही सॉल्व केलं तुम्हाला आन्सर येतं 1.745 इंटू 10⁻² रेडियन. लक्षात आलं. देन सेकंड हे झालं तुमचं फर्स्ट. देन सेकंड बघा बी नंबरचं तुम्हाला काढायला काय सांगितलं आहे फाइंड द अँगल फॉर 1 मिनिट. ठीक आहे. तर मला सांगा 1 मिनिटसाठी अँगल काढायचा असेल तर पहिल्यांदा मला सांगा 1 डिग्रीमध्ये किती सेकंद असतात 60 सेकंद असतात. 1 डिग्रीमध्ये 60 मिनिट्स असतात. आता हे आपण कसं सांगू शकतो आहे. आता बघा तुम्ही जर काय सपोज करा हा एक छोटासा अँगल आहे हा अँगल आहे 1 डिग्रीचा. ठीक आहे. जर तुम्ही 1 डिग्री अँगलला बरोबर 60 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आणि त्यातला एका पार्टची जर का तुम्ही व्हॅल्यू भेटली तर ती 1 मिनिट असते. काय म्हणलं लक्षात आलं का. जर काय तुम्ही एका डिग्रीला 60 पार्टमध्ये डिवाईड केला तर त्यातल्या एका पार्टची किंमत असते 1 मिनिट. लक्षात आलं. तर मी असं लिहू शकतो ना 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. बरोबर आहे. मला फक्त एका मिनिटाची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे मी काय करू शकतो आहे ओके मी काय करणार आहोत एका मिनिटाची व्हॅल्यू हवी ना म्हणजे मला 60 डिवाईड करायला लागेल. देअरफॉर 1 मिनिट इज इक्वल टू म्हणजे मी 60ने डिवाईड करणार 1 डिग्री अपॉन 60. बरोबर आहे. आता 1 डिग्रीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1.745 इंटू 10⁻² रेडियन अपॉन 60. ओके. देअरफॉर आन्सर काय येईल 1 मिनिट इज इक्वल टू जर का तुम्हाला डिवाईड केला तर आन्सर भेटतं 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन. लक्षात आलं. हे आन्सर भेटतं. ओके. देन लास्ट सी फाइंड द अँगल फॉर 1 आर्क सेकंड असं विचारलं. ओके. आता बघा या केसमध्ये काय होणार आहे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट होतं. तर सिमिलरली आपल्याला माहिती आहे 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड लिहिताना आपण डबल डॅश देतो वरती. ठीक आहे. हा 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. तुम्हाला एका सेकंडची व्हॅल्यू काढायची आहे तर मी काय करणार 60ने डिवाईड करणार. देअरफॉर 1 सेकंड ना 1 सेकंड इज इक्वल टू 60ने डिवाईड करायला म्हणजे मी ही जी काय राईट हँड साईडची टर्म मी पहिल्यांदा लिहिली तर 1 सेकंड झालं. हा 60ने डिवाईड केलं म्हणजे 1 मिनिट अपॉन 60. ओके. आता 1 मिनिटची व्हॅल्यू किती आहे 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन अपॉन 60. बरोबर आहे का. देअरफॉर 1 सेकंड ॲज इट इज 1 आर्क सेकंड इज इक्वल टू जर का तुम्ही हे सॉल्व केला व्यवस्थित तर तुम्हाला आन्सर भेटतं 4.85 इंटू 10⁻⁻6 रेडियन. लक्षात आलं का. बघा क्वेश्चन काय विचारला होता कॅल्क्युलेट द अँगल ऑफ
फॉर 1 डिग्री. आता 1 डिग्री तुम्ही डायरेक्टली काढू शकताय, तुम्हाला रिलेशन माहिती आहे. 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180. पायची व्हॅल्यू 3.1415 समथिंग ठेवा अपॉन 180, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. देन विचारलं होतं फाइंड द अँगल ऑफ 1 मिनिट. 1 मिनिटचा अँगल काढण्यासाठी आपण काय केलं, 1 डिग्रीचा आपण अँगल कन्सिडर केला. 1 डिग्रीचा अँगल म्हणजे काय, 1 डिग्रीचा अँगल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण 60 जर काय इक्वल पार्ट केले तर त्यातल्या एका पार्टची व्हॅल्यू असते 1 मिनिट. ठीक आहे. तर ती आपण कशी काढणार, 1 मिनिट 60ला आपण या साईडला 1 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री अपॉन 60. 1 डिग्री अपॉन 60. ओके. 1 डिग्रीची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे डिवाइड बाय 60. आन्सर काय भेटला, 1 मिनिट इज इक्वल टू 2.91 इंटू 10⁻⁴ रेडियन. सिमिलरली तुम्हाला 1 आर्क सेकंडची व्हॅल्यू काढायची होती. आपल्याला माहिती आहे 1 मिनिट इज इक्वल टू काय असतो, 60 सेकंड. आपल्या एका सेकंडची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे आपण एका मिनिटाला पुन्हा 60ने डिवाइड केलं. ओके. एका मिनिटाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, 1 मिनिट म्हणजे 1 आर्क मिनिट या अँगलची तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे, त्याला डिवाइड करा 16, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. लक्षात आलं का. हे झालं प्लेन अँगलविषयी, समजलं का. आणि तुम्ही रेडियन आणि डिग्रीमधलं सुद्धा कन्व्हर्जन बघितलेलं आहे. बेसिक किंवा जो महत्त्वाचा फॉर्म्युला आहे तो हा आहे, 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. ठीक आहे. हे झालं सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीमधलं पहिली फिजिकल क्वांटिटी प्लेन अँगल. ठीक आहे. देन आपण बघू सॉलिड अँगल. बघा व्हिडिओ पॉज करा. हे जे काय आपण समजून घेतलेलं आहे ते तुमच्या नोट्समध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घेत चला. आपण जे जे बोलतो आहे, जे जे आपण एक्सप्लेन करतो आहे, हे तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. ठीक आहे. ओके. देन नेक्स्ट आहे सॉलिड अँगल. सेकंड आहे सॉलिड अँगल. सिम्बॉल आहे d⍵. ठीक आहे. आता बघा आपण एखाद्या स्पिअरचा किंवा आपण अज्युम करू एक फुटबॉल आहे जो भरीव आहे, आपण स्पिअर घेऊ. ठीक आहे. त्या स्पिअरचा आपण एखादा सरफेस कन्सिडर करू. ठीक आहे. तर या सरफेसमध्ये छोटासा आपण एरिया कन्सिडर केला. तर या सरफेसनं, ठीक आहे, त्याच्या एखाद्या सेंटरसोबत, म्हणजे आता हा स्पिअर आहे, त्या स्पिअरवरचा आपण एक छोटासा एरिया कन्सिडर केला. तर त्या एरियान त्या सेंटरशी केलेला जो काय 3D अँगल असेल तर त्याला आपण सॉलिड अँगल असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर बघा म्हणजे आपण ह्या ठिकाणी असं दाखवू शकतो. ओके. याला आपण काय म्हणणार आहोत, हा जो का 3 डायमेन्शनल अँगल असेल d⍵, त्याला आपण काय म्हणतो आहे, सॉलिड अँगल असं म्हणणार आहोत. आणि ही जी काही लेंथ आहे ती सपोज करा r आहे. ठीक आहे. ही वाली लेंथ, ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित काढूया. ही जी काही डिस्टन्स आहे ते सपोज करा r आहे. लक्षात आलं. आता बघा सॉलिड अँगल सिम्पली आपण डिफाईन करू शकतो. सॉलिड अँगल is nothing but it is the 3-dimensional analog of plane angle d theta, and it is defined as the area of portion. ठीक है, area of portion okay, area of portion of surface of a sphere to the square of radius of the sphere. ओके. म्हणजे सिम्पली मॅथमॅटिकली आपण असं लिहू शकतो का, d⍵ इज इक्वल टू dA/r². म्हणजे तुम्ही बघू शकता एखादा सॉलिड स्पिअर आहे. ठीक आहे. एखादा सॉलिड स्पिअर आहे आणि त्याच्या सॉलिड स्पिअरमधला एखादा, आता बघा हाच एरिया आहे. ओके. आता हा स्पिअर आहे, इमॅजिन करा. ओके. तर या एरियान जो काय अँगल सस्पेंड केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे त्या सेंटरसोबत, तर त्या अँगलला, त्या 3 डायमेन्शनल अँगलला आपण काय म्हणणार आहोत, एक सॉलिड अँगल असं म्हणणार आहोत. लक्षात आलं का. ठीक आहे. तर सॉलिड अँगल पुन्हा सांगतो, सॉलिड अँगल इट इज अ 3 डायमेन्शनल अॅनालॉग ऑफ प्लेन अँगल. इट इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पिअर टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस ऑफ द स्पिअर. लक्षात सिम्पली जो एरिया आहे एखाद्या इमॅजिनरी स्पिअरचा, ओके, त्या एरिया त्याच्या सेंटरशी केलेला 3 डायमेन्शनल अँगल, त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड अँगल d⍵. ओके. तर या केसमध्ये युनिट फॉर सॉलिड अँगल, it is
स्टीरेडियन, STERADIAN, स्टीरेडियन. ठीक आहे. आणि सिम्बॉल आहे SR. लक्षात आलं का? ठीक आहे. आता जर का मी तुम्हाला क्वेश्चन असं केला, द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द एंटायर स्पियर ॲट इट्स सेंटर. ठीक आहे. आता बघा, एखादा आपण सॉलिड स्पियर घेतला. ठीक आहे. आपण एखादा सॉलिड स्पियर कन्सिडर केला असेल. आता या ठिकाणी एक सॉलिड स्पियर आहे असं अज्यूम करा. ठीक आहे. तर या स्पियरच्या होल सरफेस एरिया त्याच्या सेंटरसोबत केलेला जो का अँगल असणार आहे, सॉलिड अँगल, तो आपण कसं लिहू शकतो या केसमध्ये? d ओमेगा इज इक्वल टू, मला सांगा आपण सिम्पली डेफिनेशन काय? सॉलिड अँगल इट इज डिफाइंड ॲज एरिया ऑफ द पोर्शन ऑफ द सरफेस ऑफ स्पियर. ओके. आता या ठिकाणी आपण होल्स एरिया कन्सिडर केला आहे. तो तर स्पियरसाठी किती असतो एरिया? 4πr² असतो. ठीक आहे. अपॉन काय म्हटलं आहे? अपॉन टू द स्क्वेअर ऑफ द रेडियस म्हणजे r². त्यामुळे r² कॅन्सल, शिल्लक राहिलं d ओमेगा इज इक्वल टू 4πSR. म्हणजे एखाद्या होल सॉलिड स्पियरसाठी जो सॉलिड अँगल आहे अबाउट इट्स सेंटर किंवा ओरिजिन, तो किती असणार आहे? 4π स्टीरेडियन. लक्षात आलं? सिमिलरली फॉर हेमिस्पियर. ठीक आहे. तर सॉलिड अँगल काय बनेल? d ओमेगा इज इक्वल टू काय करायचं आहे? 4πला आपण डिवाइड करू 2 ना, त्यामुळं 4π/2 देअरफॉर 2πSR. ओके. म्हणजे एखादा हेमिस्पियर असेल तर त्या हेमिस्पियरनं त्या सेंटरशी केलेला जो काय सॉलिड अँगल आहे तर तो किती असणार आहे? 2πSR असणार आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने आपण सॉलिड अँगल डिफाईन करू शकतो. समजलं? ठीक आहे. देन नेक्स्ट, आता बघा काही प्रॉब्लेम्स आहेत. जसं की बघा, एखादा क्वेश्चन असेल की कॅल्क्युलेट द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय एन ऑक्टेंट ऑफ अ स्पियर ॲट द सेंटर ऑफ द स्पियर. तर आपल्याला सॉलिड अँगल विचारलं आहे. काय विचारलं आहे? एखाद्या स्पियरच्या ओके ऑक्टेंटनं म्हणजे 1/8 पार्टनं ओके त्याच्या सेंटरशी केलेला अँगल तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. तर बघा ॲन्सर काय येईल? तर आपण सिम्पली लिहू शकतो ना, d ओमेगा इज इक्वल टू ओके काय आहे? एरिया अपॉन r². आता जो स्पियर आहे त्या स्पियरच्या 1/8 पार्टनं किंवा एरियानं सबस्टेंड केलेला सॉलिड अँगल काढायचा आहे. जे मी लिहू शकतो 1/8 टाइम्स ओके होल स्पियरचा सरफेस किती असतो? सरफेस एरिया 4πr² अपॉन r² कॅन्सल π/2SR. हे तुमचं काय असेल? d ओमेगाचा आन्सर असेल. लक्षात आलं का? म्हणजे एवढा सॉलिड अँगल 1/8 पार्ट ऑफ स्पियर सबस्टेंड करेल. लक्षात आलं? ठीक आहे. देन नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय मून ॲट एनी पॉईंट ऑन द ऑफ द अर्थ गिवन द डायमीटर ऑफ द मून d इज इक्वल टू 3474 किलोमीटर. ठीक आहे. अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम द अर्थ इज इक्वल टू म्हणजे d म्हणजे आरची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे 3.84 × 10⁸ मीटर. ओके. म्हणजे सॉलिड अँगल तुम्हाला काढायचा आहे. सपोज करा याचं सोल्युशन बघा कसं येणार आहे. सोल्युशन हा मून आहे. ठीक आहे. आणि आपण अर्थच्या सरफेस एका पॉईंटवरून या मूनला ऑब्झर्व करतो. आता बघा हा एक एरिया झाला ना. आपण ज्यावेळेला अर्थच्या एखाद्या पॉईंटमधून म्हणजे एखाद्या प्लेसवरून ज्यावेळेला आपण अर्थला असेल किंवा सनला असेल ऑब्झर्व करतो तर आपल्याला काय दिसतं रे? एक असा 2 डायमेन्शनल एखादा प्लेन दिसतो ना. ओके. तर आपण त्या प्लेनचा आपण या पॉईंटपासून एरिया सांगू शकतो पर्टिक्युलरली. ठीक आहे. तर बघा आता त्यांनी डिस्टन्स म्हणजे डायमीटर तुम्हाला गिवन आहे. डीची व्हॅल्यू किती आहे? d इज इक्वल टू 3474 किलोमीटर हे गिवन आहे. ठीक आहे. विचारलं आहे की या पॉईंटपासून जो सॉलिड अँगल सबस्टेंड होईल म्हणजे हा वाला
ठीक आहे. तुम्हाला हा सॉलिड अँगल डी ओमेगा फाइंड करायचा आहे. हे तुम्हाला डिस्टन्स म्हणजे आर, सपोज करा हे आर असेल ना, म्हणजे एक इमॅजिनरी काय म्हणता येईल सर्कलचा हे जर काही आपण डिस्टन्स आर असं अजून करू शकतो आहे. ठीक आहे. त्यामुळं आर इज इक्वल टू किती आहे 3.84 इंटू 10⁸ मीटर हे तुम्हाला गिवन आहे. ठीक आहे. आणि विचारलं काय ह्या मूननं, ओके, ह्या बघा ह्या मूननं, ओके, ह्या मूनच्या सरफेसनं किंवा सरफेस एरिया अर्थवरच्या एका पॉईंटसोबत केलेला सॉलिड अँगल तुम्हाला मेजर करायचा आहे. ठीक आहे. तर बघा कसं करता येईल. पहिल्यांदा तुम्हाला डायमीटर गिवन आहे. ओके. तर आपण सॉलिड अँगल काढतो कसं, सॉलिड अँगल डी ओमेगा इज इक्वल टू एरिया अपॉन आर स्क्वेअर. आता तुम्हाला ह्याचा एरिया काढायला लागेल ना, तुम्हाला डी गिवन आहे, देअरफोर आर इज इक्वल टू काय येणार आहे D/2. देअरफोर डीची व्हॅल्यू बनेल 1737 किलोमीटर, किंवा सायंटिफिक नोटेशनच्या फॉर्ममध्ये आपण असं लिहू शकतो. हे सगळं आपल्याला बघायचं आहे सिग्निफिकंट फिगर काय असतात. ठीक आहे. सिग्निफिकंट फिगर लिहिण्याचे काय रूल्स काय आहेत, किंवा सायंटिफिक नोटेशन्समध्ये आपण वेगवेगळ्या व्हॅल्यूज कोणत्या फॉर्ममध्ये एक्झॅक्टली लिहू शकतो, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये कवर करायचं नाही. हे खूप इसेन्शियल असेल, महत्त्वाचं असेल फॉर अपकमिंग लेक्चर्स और व्हिडिओज, किंवा सिलेबस जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. आता ह्याला सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहायचं आहे. आता ही व्हॅल्यू सायंटिफिक नोटेशनच्या फॉर्ममध्ये आहे का, तर ऑब्व्हियसली नाही. ठीक आहे. सायंटिफिक नोटेशन आपण कसं लिहितो, A इंटू 10⁻n या फॉर्ममध्ये लिहितो. A वेअर A इज लेस दॅन 10 और ग्रेटर दॅन 1 आहे का इथं, नाही ना. तर आपल्याला 1 आणि 10च्या रेंजमध्ये आणायचं आहे. म्हणजे मी काय करू शकतो, डेसिमल पॉईंट इथून 1 2 3. मी तुम्हाला काय सांगालो आहे की बेसिक टूल्स जे काय आहेत मॅथमॅटिक्सचे जे आपण फिजिक्समध्ये यूज करू शकतो, यासाठी तुम्ही प्लीज ते मॅथमॅटिकल मेथड्स फॉर फिजिक्स लेक्चर 1, मॅथमॅटिकल मेथड्स फॉर फिजिक्स लेक्चर 2 ज्याच्यामध्ये आपण डिफरन्शिएशन बघितलं आहे, ह्या गोष्टी बघा. तुम्हाला त्या क्रिस्टल क्लिअर होतील, जेणेकरून तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित अंडरस्टँड करू शकाल. ठीक आहे. तर बघा डेसिमल पॉईंट आता इथं आहे ना, एंडिंगला आहे, तो आपण 1 2 3 म्हणजे 1.737 इंटू किती डेसिमल आपण पुढं आलो आहे 3. त्यामुळे आता पॉवर काय होणार आहे, 10ची पॉवर काय होईल +3 इन्क्रीज होईल किलोमीटर. हे सुद्धा आपण सगळं त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ प्लीज विदाऊट स्किप न करता व्हिडिओ बघा, तो तुमच्या लक्षात येईल सगळं. ठीक आहे. ओके. आरची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे. आता डिस्टन्स तुम्हाला गिवन आहे. आता आपण ही व्हॅल्यू किलोमीटरमध्ये घेतले, आपण सगळ्या व्हॅल्यूज एका फ्रेममध्ये लिहू. ठीक आहे. अँड हे झालं रेडियस, ह्याला आपण डीच म्हणू. ठीक आहे. ह्याला आपण डीच म्हणू. त्यामुळे इथं काय येणार आहे D² येणार आहे, D². आणि डीची व्हॅल्यू किती आहे 3.84 इंटू 10⁸ मीटर आहे, त्याला किलोमीटरमध्ये करायचं आहे. देअरफोर D इज इक्वल टू 3.84 इंटू काय होणार मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करता 10⁻³ मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती होणार आहे 10⁵ किलोमीटर. लक्षात आलं. नाव सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट पॉईंट O इज गिवन बाय एरिया अपॉन, असं लिहू का मी, एरिया ऑफ मून अपॉन डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून स्क्वेअर. ठीक आहे. आता एरिया ऑफ मून कसं काढणार आपण, एखाद्या ही सर्कल आहे ना, ओके, सर्क्युलर तुम्हाला दिसणार आहे तो प्लेन, त्यामुळे आपण कसं लिहितो फॉर्म्युला पाय इंटू R² अपॉन D². देअरफॉर पायची व्हॅल्यू 3.1415 इंटू आरची व्हॅल्यू रेडियस ऑफ दिस मून किती काढलं आहे आपण 1.737 इंटू 10⁻³ ब्रॅकेट ⁻² अपॉन डिस्टन्स किती भेटलं आहे 3.84 इंटू 10⁵ ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही हा प्रॉब्लेम या ठिकाणी लॉग टेबलचा यूज करून सॉल्व करणं खूप गरजेचं आहे. लक्षात आलं का. आणि तुम्ही हवं तर बघू शकताय लॉग टेबलनं पण आन्सर सॉल्व केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला कॅल्सीवर चेक करता तेव्हा तुम्हाला आन्सर एक्झॅक्टली भेटतं. अप्रॉक्सिमेटली काहीतरी चेंजेस असतात नाही असं नाही, मग आता तुम्हाला आन्सर लॉग टेबलनं एक्झॅक्टली भेटतं आणि ते तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे.
लॉग टेबल आता इथं मल्टिप्लिकेशन आहे, लॉगच्या फॉर्ममध्ये ते ॲडिशनमध्ये जातं, डिव्हिजन आहे तर ते लॉगच्या फॉर्ममध्ये मायनसमध्ये जातं. आणि ते कशा पद्धतीने लॉग बघायचे, अँटी लॉग कसं बघायचा आणि फायनल आन्सर कसं काढायचं हे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं याचं फायनल आन्सर भेटेल तुम्हाला या ठिकाणी डी ओमेगा इज इक्वल टू 6.4279 इंटू 10⁻⁻5 कसं. ठीक आहे, ओके, समजलं का. हे झालं सॉलिड अँगल्स किंवा सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीमधल्या सॉलिड अँगलच्या बेसवरचे न्यूमरिकल्स. ठीक आहे, देन नेक्स्ट आर्टिकल आहे कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. म्हणजे SI युनिट्स यूज करत असताना जे काही प्रोटोकॉल्स असतात किंवा काही रूल्स म्हणता येईल ते कोणत्या पद्धतीचे आहेत आणि आपण ते पाहायचे आहेत. ठीक आहे, देन नेक्स्ट आर्टिकल आहे, त्याला आपण इरेज करून घेऊ. ठीक आहे, नेक्स्ट आर्टिकल आहे कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. ठीक आहे, कन्व्हेन्शन्स प्रोटोकॉल्स. ठीक आहे, आता बघा फर्स्ट मी या ठिकाणी आपण सगळ्याच गोष्टी जर काय आता बघा कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ SI युनिट्समध्ये पहिले जे काही कन्व्हेन्शन आहेत ते काय सांगतं, युनिट्स ऑफ ऑल फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ, आपण ते सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतो. लेंथ मेजर्ड किंवा आपण ज्या वेळेला कॅल्क्युलेट करतो ती इन मीटर असते. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल मास इन kg. ओके, टाईम इन सेकंड अँड सो ऑन. म्हणजे मी काय म्हटलं, युनिट्स ऑफ ऑल फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. आहेत का, लेंथसाठी मीटर, माससाठी kg, टाईमसाठी सेकंड. देन सेकंड कन्व्हेन्शन्स आहे फुल नेम स्टार्ट्स विथ स्मॉल लेटर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला लेंथ लिहायची आहे, मास लिहायचं आहे किंवा टाईम लिहायचं आहे तर ते आपण कसं लिहिणार, तर पहिले जे काही इनिशियल लेटर आहे ते स्मॉल लेटर असलं पाहिजे. लेंथ, ओके, किंवा न्यूटन. ठीक आहे, जूल ETC. बट सिम्बॉल्स रिप्रेझेंट इन कॅपिटल लेटर्स. आता लेंथचा सिम्बॉल लिहिताना आपण काय लिहिणार, L लिहिणार. ठीक आहे, न्यूटनचा कॅपिटल N, जूलसाठी J. लक्षात आलं का, ETC. ओके, समजलं का. सेकंड कन्व्हेन्शन्स फुल नेम स्टार्ट्स विथ स्मॉल लेटर्स बट सिम्बॉल्स रिप्रेझेंट इन कॅपिटल लेटर्स. ओके, देन थर्ड कन्व्हेन्शन्स युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. ओके, म्हणजे अनेक वचनी फॉर्म आपण यूज नाही करू शकत. जसं की बघा एखाद्या ऑब्जेक्टवरती 50 न्यूटन फोर्स अप्लाय केला आहे तर आपण 50 न्यूटन्स असं नाही म्हणू शकत. म्हणजे जो फोर्स आहे तो 50 न्यूटन असेल ना की 50 न्यूटन हे चुकीचं आहे. लक्षात आलं का. किंवा एखाद्या बाईकची किंवा व्हेकलची ॲक्सेलरेशन आपण जर काही सांगितलं असेल किती 80 km/h, वेलॉसिटी सांगितलं असेल 80 km/h असं नाही. लक्षात आलं, म्हणजे प्लुरल फॉर्म आपण यूज करणार नाही. लक्षात आलं. देन फोर्थ नंबर, द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी इन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी इन रेशो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल घ्या. व्हेलॉसिटी, ओके, काय म्हटलं मी, युनिट्स ऑफ ऑल फिजिकल क्वांटिटी इन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी इन रेशो. म्हणजे व्हेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंड. म्हणजे या फॉर्ममध्ये न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये असले पाहिजे. लक्षात आलं. किंवा याला आपण असं लिहितो ना मीटर पर सेकंड, हे इट्स ओके. बट तुम्ही असं कधी लिहू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल ॲक्सिलरेशन ओके, काय आहे मीटर पर सेकंड म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर ना, असं कधी लिहायचं नाही. मीटर पर, इथं बघा न्युमरेटर, डिनॉमिनेटर आणि पुन्हा डिनॉमिनेटर, हा फॉर्म चुकीचा आहे. तो फक्त न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे या रेशोच्या फॉर्ममध्ये असला पाहिजे, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या. लक्षात आलं का. देन 5 नंबर आहे डू नॉट यूज फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ युनिट्स. म्हणजे फॉर 25 न्यूटन, ओके, त्यानंतर फुल स्टॉप कधी द्यायचं नाही, हे चुकीचं आहे. लक्षात आलं का. युनिट यूज केल्यानंतर कधीही आपण फुल स्टॉप यूज करणार नाही.
ठीक आहे. देन 6 नंबर, यूज करेक्ट कॉम्बिनेशन्स. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा फोर्स, आपण फोर्स लिहितो ना, कसं kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे कॉम्बिनेशन बरोबर आहे युनिट्सचं. बघा सिम्बॉलिकल आहे ना, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही कधीही असं लिहू शकत नाही किलोग्रॅम किलोग्रॅम ओके मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे कॉम्बिनेशन चुकतं, लक्षात आलं. किंवा जूल किलोग्रॅम, ओके हे बरोबर आहे जूल किलोग्रॅम. तर तुम्ही असं कधी लिहू शकत नाही ना, जूल किलोग्रॅम, हे चुकीचं आहे. म्हणजे युनिट्स व्यवस्थित लिहित असताना त्यांचं काय कॉम्बिनेशन आहे ते एका फॉर्ममध्ये असावं. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे अ प्रिफिक्स सिम्बॉल. 7 नंबर, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट्स. ओके, फॉर एक्झाम्पल आता 10 मिलीसेकंद आहे, 10 मिलीसेकंड आहे. ठीक आहे, तर ते आपण कसं येतो प्रिफिक्सच्या फॉर्ममध्ये, प्रिफिक्स पहिल्यांदा येतो ना, त्यामुळे 10 मिलीसेकंड, त्यामुळे 10 मिलीसेकंड, 10 मिलीसेकंड, त्याला आपण काय म्हणतो प्रिफिक्स सिम्बॉल आहेत ते. ठीक आहे. किंवा आपल्याला 1 मायक्रोसेकंड लिहायचं आहे, 1 मायक्रो सेकंड लिहायचं आहे. ठीक आहे, कसं लिहिलं ना आपण 1 मायक्रो सिम्बॉल 1 म्यू एस, लक्षात आलं का. असं पण लिहा, किंवा जर का त्याच्या म्हणजे व्हॅल्यूच्या फॉर्म लिहिला तर आपण असं लिहू शकतो 10⁻⁶ सेकंड. 10⁻⁶ म्हणजे काय मायक्रो, 10⁻⁶. आता बघा 1 नॅनो सेकंड, ओके कसं लिहिणार 1 नॅनो सेकंड. ओके, हे आपण असं नॅनो म्हणजे किती 10⁻⁹ सेकंड. प्रिफिक्स सिम्बॉल is used before the symbol of the SI unit, before used the symbol of the SI unit. लक्षात आलं का. ठीक आहे. देन लास्ट 8 नंबरला येतं, देन लास्ट बघा 8 नंबरला स्पेस अँड हायपन यूज्ड इन 2 or more units. लक्षात आलं, म्हणजे बघा मीटर पर सेकंड, ओके इज रिटन ॲज मीटर पर सेकंड और मीटर पर सेकंड असं लिहू शकतो आपण. ओके, अँड नॉट ॲज मीटर पर सेकंड. जर का तुम्ही असं लिहिलं तर याचा मिनिंग काय बनतो रे, जे आपण इथं मगाशी भेटलं ना, हे प्रिफिक्स सिम्बॉलसारखं ॲक्ट होतं. म्हणजे काय झालं, इट इज अ मिली सेकंड. काय करायचं आहे, स्पेस म्हणजे मीटर पर सेकंड, थोडंसं स्पेस देऊन लिहा त्याला, किंवा मीटर हायपन द्या त्याला थोडंसं, देन मीटर पर सेकंड या फॉर्ममध्ये लिहा. लक्षात आलं का. ठीक आहे, हे झालं कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. ओके, समजलं. ठीक आहे, इथपर्यंत जर काही कोणाला काही शंका असेल किंवा काही क्युरीज असतील तर नक्की विचारत चला, आपण ते डिस्कससुद्धा करू. ठीक आहे. देन नेक्स्ट आर्टिकल आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. देन मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ टाईम, आणि देन आपल्याला महत्त्वाचं आर्टिकल डायमेन्शन्स आणि डायमेन्शन अनालिसिस स्टडी करायचं आहे. ठीक आहे, ज्यामध्ये आपण नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ फिजिकल इक्वेशन्स, विथ द हेल्प ऑफ SI युनिट्स डिराईव्ह करणार आहोत. ठीक आहे. सो तर बघा नेक्स्ट आर्टिकल आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. मेजरमेंट्स ऑफ लेंथ. ठीक आहे. ठीक आहे, तर बघा मेजरमेंट्स ऑफ लेंथमध्ये आपण मीटर ही जी काय फंडामेंटल जी काय फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ, ओके त्याचं जे काही युनिट आहे मीटर, हे आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा SI युनिट ऑफ दिस लेंथ इज व्हॉट मीटर. मग मीटर म्हणजे काय, ओके मीटर इज द लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल बाय लाईट इन व्हॅक्यूम ड्युरिंग अ टाईम इंटरवल ऑफ 1/29979
792,458 सेकंड. ओके, आपण काय म्हटलं, मीटर इज द लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम ड्युरिंग द टाईम इंटरवल ऑफ 1/299,792,458 सेकंड. म्हणजे एका व्हॅक्यूममध्ये ओके इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा लाईटनं ओके 1/299,792,458 या मायक्रो सेकंडमध्ये कंप्लीट केलेला पाथचं डिस्टन्स ओके हे 1 मीटर असतं. लक्षात आलं का? सिम्पली समजलं का? व्हॅक्यूममध्ये लाईटनं 1/299,792,458 या सेकंडमध्ये बघा 1/1 ओके 299,79458 या इंटरवलमध्ये ट्रॅव्हल केलेलं जे काय डिस्टन्स आहे, जो पाथ आहे ओके त्याची लेंथ ही 1 मीटर असते. समजलं का? ठीक आहे. तर देर आर सम डायरेक्ट मेथड्स अँड सम इनडायरेक्ट मेथड्स फॉर द मेजरमेंट ऑफ लेंथ. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला माहिती आहे की आपण 10⁻³ मीटर टू 10⁻² मीटर ओके हे जे काही रेंज आहे किंवा हे जे काही डिस्टन्स आहे ते आपण एका मीटर स्केलनं मेजर करू शकतो. बरोबर ना? ऑब्वियसली 10⁻³ मीटर टू 10⁻² मीटर आपण मीटर स्केलनं मेजर करू शकतो. देन अप टू 10⁻⁴ मीटर हे जे काही रेंज आहे ओके 10⁻⁴ मीटरची ही जे काही डिस्टन्स आहे किंवा ही जी काही लेंथ आहे ते आपण बाय युझिंग वर्नियर कॅलिपर या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण अप टू 10⁻⁴ मीटरपर्यंत आपण प्रिसाइजली लेंथ मेजर करू शकतो. अँड अप टू 10⁻⁵ मीटर मायक्रोमीटर स्क्रू गेज या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण अप टू 10⁻⁵ मीटर अप्रॉक्सिमेटली लेंथ फाइंड करू शकतो. म्हणजे एखाद्या वायरची डायमीटर ठीक आहे, एखाद्या छोट्याशा बॉल बेरिंगची डायमीटर आपण या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण अप्रॉक्सिमेटली प्रिसाइजली मेजर करू शकतो. लक्षात आलं? देर आर सम अनदर एक्झाम्पल्स ऑफ डायरेक्ट मेथड्स लाईक इको बेस्ड मेथड आहे, देन लेझर बेस्ड मेथड आहे, देन रडार बेस्ड मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपण रेडिओ डिटेक्शन, त्याला आपण रडारचा आपण जर का लॉंग फॉर्म बघितला तर काय असतो, रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. बरोबर आहे का? देन सोनार बेस्ड मेथड आहे. सोनार म्हणजे काय, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. ओके, आता बघा फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही एखाद्या सोनारचं एक्झाम्पल घ्या, म्हणजे त्यामध्ये आपण साऊंड वेव्ज बरोबर आहे का यूज करतो, तर तुम्ही यामध्ये कशा पद्धतीने आपण डिस्टन्स किंवा लेंथ मेजर करणार सांगा. तर बघा या ठिकाणी सोर्स आहे, इथे सोर्स आहे आणि इथे तुमचा ऑब्जेक्ट आहे, इथे तुमचा ऑब्जेक्ट ठीक आहे. ही तुम्हाला लेंथ मेजर करायची आहे. तर कसं करणार, आपण या सोर्समधून साऊंड ट्रॅव्हल केला ठीक आहे, हा साऊंड या ऑब्जेक्टला थडकून पुन्हा वापस येईल. ओके, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स 2L भेटेल ना, 2L डिस्टन्स भेटेल. ते कसं काढणार, तर डिस्टन्स बघा, डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इंटू टाईम टी. बरोबर आहे. देअरफॉर डिस्टन्स किती आहे, 2L इज इक्वल टू V इंटू टी. ओके, तुम्हाला फक्त या सोर्स आणि ह्या ऑब्जेक्टमध्ये डिस्टन्स काढायचं आहे. देअरफॉर L इज इक्वल टू VT/2. कारण का साऊंड वेव्ह तुम्ही इमिट केलं आहे, ती ह्याला थडकून पुन्हा आले, म्हणजे त्यांना डिस्टन्स डबल ट्रॅव्हल केलं ना, त्यामुळे 2 आपण डिवाइड करू. हे तुमचं काय असेल, डिझायर्ड लेंथ असेल. L इज इक्वल टू V/T. या केसमध्ये जर का तुम्ही रडार घेतला म्हणजे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग, तर या केसमध्ये तुम्ही रेडिओ वेव्ज इमिट करताय एका तुमच्या डिझायर्ड ऑब्जेक्टपर्यंत. ती काय होते, वेव्ज जाऊन थडकते किंवा रिफ्लेक्ट होते आणि पुन्हा आपण ज्या सोर्समधून ती वेव्ह इमिट केली होती तिथपर्यंत ते डिस्टन्स ट्रॅव्हल करते, म्हणजे डबल डिस्टन्स ट्रॅव्हल करते. आणि त्या केसमध्ये सिम्पली हाच फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ. आता सोनारमध्ये आपण साऊंड वेव्ह त्या यूज केली होती, रडारमध्ये आपण कोणती यूज करणार आहे, लाईट वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह यूज करणार आहे किंवा रेडिओ वेव्ज आपण यूज करणार आहोत. लक्षात आलं? इंटू टाईम, जो जितका टाईम लागेल त्याला मल्टिप्लाय करा, डिवाइड/2 करा, तुम्हाला काय भेटेल, करस्पॉन्डिंग लेंथ भेटून जाईल. लक्षात आलं का? ठीक आहे. आता बघा, बट फॉर व्हेरी लार्ज ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स देर इज नो डायरेक्ट मेथड.
ओके. तर फॉर एक्झाम्पल जर काय आपल्याला इथून अर्थपासून जर काय वेगवेगळ्या निअरेस्ट किंवा फारेस्ट स्टारचं जर का डिस्टन्स मेजर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण डायरेक्ट मेथड यूज नाही करत, तर त्या ठिकाणी आपल्याला एक इनडायरेक्ट मेथड यूज करायला लागते. ओके. ज्याच्यामध्ये आपण पॅरालॅक्स मेथड यूज करतो. ओके. मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स बाय पॅरालॅक्स मेथड. मेजरमेंट्स ऑफ large distance by parallax method. लक्षात आलं. आता बघा पॅरालॅक्स मेथड किंवा पॅरालॅक्स म्हणजे काय, तर पॅरालॅक्स इज नथिंग बट इट इज द अपॅरंट चेंज इन पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन द पोझिशन ऑफ ॲन ऑब्झर्वर. ओके. याचं बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही ज्या ठिकाणी आता स्टडी करायला बसलायत किंवा तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात किंवा काही करतात, तुमच्यासमोर एखादा डिझायर्ड ऑब्जेक्ट तुम्ही कन्सिडर करा आणि त्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही एखादी पेन ठेवा आणि ह्या पेनच्या करस्पॉन्डिंग तो ऑब्जेक्ट तुम्ही ऑब्झर्व करा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सराउंडिंगच्या रिस्पेक्टिव्ह बघताय ना तुम्ही ह्या ऑब्जेक्टला, कुठल्या पेनला. आता बघा आपण काय करू, ही पेन आपल्या समोर ठेवू आणि आपण समोरच्या ऑलच्या रिस्पेक्टिव्ह आपण ह्या पेनची पोझिशन कन्सिडर करणार आहोत. पहिल्यांदा आपण एक आय क्लोज केला, ह्या पेनची पोझिशन आपण समोरच्या भिंतीवर एका ठिकाणी कन्सिडर केली. ठीक आहे. सपोज मी जर काय पहिल्यांदा माझा लेफ्ट आय क्लोज केला असेल आणि राईट आयच्या साहाय्याने मी जर काय पेनकडे पाहत असेल तर तुम्हाला ऑलच्या म्हणजे जी सराउंडिंग आहे तुमची ऑल असेल समोर किंवा एखादी स्क्रीन असेल तर तुम्हाला पेनची एक डिझायर्ड पोझिशन भेटेल. आता काय करा, तुमचा जो काय राईट हँड साईड जो काय आय आहे तो क्लोज करा आणि लेफ्ट हँडनं बघा. तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जी काय पेनची किंवा जे तुम्ही ऑब्जेक्ट धरला होता ती जी काय पोझिशन आहे ती थोडीशी चेंज होते. ओके. म्हणून मी काय म्हटलं, इट इज द अपॅरंट चेंज इन पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. सो मी या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून दोन आपले आय कन्सिडर केले आणि ऑब्जेक्ट म्हणून पेन कन्सिडर केली. तुम्ही हे एक्सपेरिमेंट करून बघू शकता. पेन समोर ठेवा आणि सराउंडिंगच्या रिस्पेक्टिव्ह पेनची पोझिशन बघा, एक आय ओपन करून. ओके. देन नंतरला पुन्हा जो आहे तुम्ही इनिशियलला क्लोज केला होता त्याला तुम्ही ओपन करा आणि दुसऱ्या आयनं बघा. तुम्हाला काय भेटेल, चेंज इन पोझिशन भेटेल फॉर द गिवन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. लक्षात आलं का. ठीक आहे. आता बघा आपल्याला पॅरालॅक्स मेथड आपण कशी काय यूज करू शकतो बघा, म्हणजे लॉंग डिस्टन्ससाठी. सपोज करा इथं सेंटरला सन आहे आणि ह्या सनच्या अबाउट इलेक्ट्रिकल पाथमध्ये आपली जी काय अर्थ आहे ती रिव्हॉल्व करते. लक्षात आलं. ठीक आहे. आता बघा सपोज आपल्याला या डिस्टन्सचं मेजरमेंट घ्यायचं, म्हणजे बरोबर या पॉईंटला एक फारेस्ट किंवा एक निअरेस्ट स्टार आहे. ठीक आहे. एक निअरेस्ट स्टार आहे, याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, डिस्टन्स मेजर करायचं आहे आपण अर्थपासून. तर बघा पहिल्यांदा अर्थ सपोज करा इनिशियलला पॉईंट एला होती. ठीक आहे. आफ्टर 6th मंथ इट रिचेस ॲट पॉईंट बी. बरोबर. म्हणजे ह्या पाथच्या या साईडला ती पोचेल. मी काय केलं, ज्यावेळेला अर्थ ही ए पॉईंटला होती त्यावेळेला निअरेस्ट स्टारचं डिस्टन्स मेजर केलं विथ द हेल्प ऑफ सम टेलिस्कोप. ठीक आहे. पुन्हा 6 मंथ नंतर ही अर्थ बी पॉईंटला रीच करेल त्यावेळेला मी ह्या निअरेस्ट स्टारचं मी डिस्टन्स मेजर केलं. लक्षात आलं का. बघा ज्यावेळेला मी ह्या पॉईंटला मेजर केलं होतं त्याच वेळेला मी ह्या ए पॉईंटपासून बरोबर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला जो काही एखादा फारेस्ट स्टार असेल या पॉईंटला याचं मी डिस्टन्स मेजर केलं. सिमिलरली ज्यावेळेला मी बी पॉईंटला पोहोचेल त्यावेळेला साहजिकच आहे ना, मी एन पॉईंटसुद्धा मी टेलिस्कोपने मेजर करणारच आहे. त्याच वेळेला रेफरन्ससाठी मी बरोबर व्हर्टिकली एखाद्या फारेस्ट स्टारचं डिस्टन्स मेजर केलं. ठीक आहे. तर बघा आता या केसमध्ये किंवा या फिगरमध्ये तुम्हाला फारेस्ट स्टारचं जेव्हा मी मेजरमेंट केलं विथ रिस्पेक्ट टू निअरेस्ट स्टार त्यावेळेला मला इथं अँगल भेटला θ1. ठीक आहे. आणि सॉरी याला आपण θ2 म्हणू आणि याला आपण θ1 म्हणू. ठीक आहे. आता बघा जर का हा θ1 असेल आणि हा θ2 असेल तर मला सांगा हा अँगल काय बनेल रे, हा वाला अँगल, हा अँगल बनेल θ2 आणि हा अँगल काय बनेल θ1. बरोबर आहे का. म्हणजे मी या केसमध्ये लिहू शकतो आहे, या ओव्हरऑल केसमध्ये मी काय लिहू शकतो,
अँगल, सपोज हा बी, हा पॉईंट ए, ठीक आहे, याला आपण पॉईंट पी म्हणू आणि हा पॉईंट क्यू म्हणू, ठीक आहे. बघा, आणि हा पॉईंट एन आहेच, पी बी एन, ओके. अँगल पी बी एन इज इक्वल टू अँगल बी एन एस, अँगल बी एन एस, और एंगल क्यू ए एन, एंगल क्यू ए एन इज इक्वल टू एंगल ए एन एस, एंगल ए एन एस, ओके. एंड एंगल बी एन ए इज इक्वल टू एंगल बी एन एस प्लस एंगल एस एन ए, म्हणजे टोटल एंगल बी एन एस बी एन ए इज इक्वल टू अँगल बी एन एस प्लस एस एन ए, म्हणजे किती. सपोज जर का हा अँगल थीटा असेल, ठीक आहे, देअरफॉर थीटा इज इक्वल टू थीटा 1 प्लस थीटा 2, ओके. आता तुम्हाला हे डिस्टन्स माहीत आहे का. हे डिस्टन्स म्हणजे सेंटर ऑफ अर्थ आणि सेंटर ऑफ सन यामधलं सक्सेसिव्ह डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. सिमिलरली हे झालं राईट हँड साईडची लेंथ. सिमिलरली सेंटर ऑफ सन आणि सेंटर ऑफ, इथे सुद्धा अर्थ येईल ना जवळपास 6 मंथ नंतर, ठीक आहे. त्यामुळे हे सुद्धा डिस्टन्स काय बनेल, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, ठीक आहे. आता या केसमध्ये जर काय तुम्हाला हा प्लेन अँगल डिफाईन करायचा असेल, म्हणजे मी काय लिहू शकतो आहे, प्लेन अँगल थीटा इज इक्वल टू काय ना सांगा. प्लेन अँगलची डेफिनेशन आर्क अपॉन रेडियस, आता आर्क ही आर्क बनेल ना, म्हणजे कोणती, आर्क इज इक्वल टू बी ए अपॉन डिस्टन्स काय बी एन घ्या किंवा ए एन घ्या. आता मी असं का म्हणतो आहे बघा, कारण की बी एच्या रिस्पेक्टिव्ह, ओके. मी इथे लिहू का, इथे लिहितो, सिन्स बी ए इज व्हेरी लेस दॅन बी एन, ओके. छोटीशी आर्क आपल्याला आता फिगरमध्ये आपण दाखवताना ते खूप मोठं दिसतं तुम्हाला, बघा बी एच खूप जास्त मोठं दिसतं ॲज कम्पेअर टू बी एन, ठीक आहे. मात्र हा जो काय अँगल आहे तो खूप लहान आहे. जर खूप लहान असेल तर आपण बी एन इज इक्वल टू एन ए इज इक्वल टू एक रेडियस कन्सिडर करू शकतो, जे आपल्या इथं पाहिजे, ठीक आहे. आणि ही तुमची एक इमॅजिनरी ह्या सर्कलची एक छोटीशी आर्क असेल. त्यामुळे प्लेन अँगल थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, कोणते पण घ्या तुम्ही, बी एन घ्या किंवा एन ए घ्या, ठीक आहे. आता बी ए हे तुम्ही काय घेतलं, आर्क अपॉन रेडियस, मी घेतो बी एन, ठीक आहे. आता बी एच व्हॅल्यू किती आहे रे, ट्रू ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स अपॉन बी एनची व्हॅल्यू किती आहे. आता बी एनची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे ना, डिस्टन्स फ्रॉम अर्थ अँड नियरेस्ट स्टार आपल्याला काढायचे. तर ते कसं काढणार आपण, तर बघा, देअरफॉर बी एन इज इक्वल टू प्लेन अँगल, ठीक आहे. हा काय होईल, इकडं डिवाइड होईल ना, तर मग 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स अपॉन थीटा. इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट स्टार अँड अर्थ. समजलं का कसं करायचं आहे, ओके. थीटा इज इक्वल टू काय म्हटलं, प्लेन अँगल थीटा इज इक्वल टू 2 टाइम्स ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स अपॉन बी एन, हे डिस्टन्स. त्याफोर बी एनला मल्टिप्लाय केलं, थीटाने डिवाइड केलं, हे तुमचं काय असेल, डिस्टन्स फाइंड करायचं मेथड असेल. समजलं का, म्हणजे आपण पॅरलॅक्स मेथडचा यूज करून आपण अर्थपासूनच्या नियरेस्ट स्टारचे डिस्टन्स मेजर करू शकतो. समजलं का. या केसमध्ये आपण प्लेन अँगलचा जो काय अँगलचा फॉर्म्युला आहे तो सिम्पली यूज केला आहे आणि या पद्धतीने आपण फाइंड केलेला आहे, ओके. पुन्हा एकदा पॅरलॅक्स मेथड काय आहे थोडंसं पाठीमागे जावं काही मिनटं आणि पुन्हा एकदा बघा, तुम्हाला हा विषय किंवा हा आर्टिकल समजून येईल. लक्षात आलं. मी पुन्हा सांगतो आहे, ए बी हे जे काय डिस्टन्स आहे किंवा बी हे जे काय डिस्टन्स आहे ते खूप लहान आहे ॲज कम्पेअर टू बी एन, कारण की हा अँगल खूप स्मॉल असेल, खूप लांब आहे ना अर्थपासून. हा जो काय स्टार आहे तो खूप लांब आहे. मग खूप लांब असेल तर ऑब्व्हियसली जो अँगल बनणार आहे तो खूप स्मॉल बनणार आहे. जर खूप स्मॉल बनला तर आपण ही बी एन आणि एन ए ही डिस्टन्स अप्रॉक्सिमेटली आपण सेम घेणार आहोत ॲज अ रेडियस म्हणून. समजलं, ठीक आहे. देन नेक्स्ट बघू आपण. हे झालं टू मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस बाय युजिंग पॅरलॅक्स मेथड, ठीक आहे.
देन आहे मेजरमेंट ऑफ मास. जसं आपण मेजरमेंट ऑफ लेंथमध्ये मीटर डिफाईन केलं होतं, तसं मेजरमेंट ऑफ मासमध्ये जे किलोग्रॅम आहे किंवा मासला आपण 2 टाईप्समध्ये डिस्टिंग्विश करणार आहोत आणि त्याचं फिजिकल मिनिंग आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, ओके. बघा, एखादा आर्टिकल किंवा एखादी कन्सेप्ट आपल्याला फील होत नसेल किंवा अंडरस्टँड होत नसेल तर ती थोडीशी प्रॅक्टिसली किंवा आणखीन एकदा रिवाईज केलं तर थोडंसं बरं होईल. ठीक आहे, जे आपण अपकमिंग आर्टिकल्स बघतो आहे ते तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊन जातं. ठीक आहे, ओके. देन नेक्स्ट आहे मेजरमेंट्स ऑफ मास. मेजरमेंट्स ऑफ मास. ठीक आहे, आता मेजरमेंट्स ऑफ मास आपल्याला माहिती आहे मासचं असाइनमेंट काय आहे, kg, किलोग्राममध्ये आपण ते मेजर करतो. ओके, तर बघा मगाच्या केसमध्ये मेजरमेंट ऑफ लेंथमध्ये आपलं जे काही रेंज होती म्हणजे आपण मिनिमम आणि मॅक्झिमम कुठपर्यंत एखादा डिस्टन्स मेजर करू शकतो तर त्याची रेंज होती. रेंज फॉर मी इथे लिहितो मगाचं थोडंसं, रेंज फॉर लेंथ तर ती किती होती, साईज ऑफ इलेक्ट्रॉन टू साईज ऑफ युनिवर्स. लक्षात आलं, म्हणजे या रेंजमध्ये आपण ती जी काय लेंथ आहे ते आपण फाइंड करू शकतो किंवा मेजर करू शकतो. ठीक आहे, आणि ते अप्रॉक्सिमेटली जवळपास डायमीटर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे, 10⁻⁻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 ⁻
इलेक्ट्रॉन्स 10⁻⁻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 ⁻
मीटर. या मिनिमम आणि मॅक्झिमम रेंजपर्यंत आपण फिजिकली रेंज मेजर करू शकतो. ओके, त्यामुळे रेंज फॉर लेंथ इज इक्वल टू द 10⁻16 मीटर. हे तुमचे काय असेल, डायमीटर ऑफ इलेक्ट्रॉन्स, अँड 10⁻26 मीटर इट इज द साईज ऑफ युनिवर्स. या रेंजच्या लिमिटमध्ये आपण लेंथ मेजर करू शकतो. लक्षात आलं? ठीक आहे. देन नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ मास. ओके, आणि आता ह्याची रेंज किती आहे तर बघा, मास ऑफ इलेक्ट्रॉन हे झालं लेंथ संदर्भातलं. ठीक आहे. आता रेंज फॉर मास ओके, तर ती असेल 10⁻30 मीटर, 30 kg, 30 kg टू 10⁻55 kg. आता 10⁻30 kg म्हणजे काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन अप्रॉक्सिमेटली, बरोबर ना, टू 10⁻55 kg. दिस इज द मास ऑफ युनिवर्स. म्हणजे या लिमिटपर्यंत किंवा या रेंज, विदिन रेंज आपण ऑब्जेक्टचं किंवा कुठल्याही मॅटरचं किंवा पार्टिकलचं पण मास मेजर करू शकतो. लक्षात आलं? ठीक आहे. आता बघा, मेजरमेंट्स ऑफ मासमध्ये आपल्याला मासला आपण 2 टाईप्समध्ये डिवाईड करतो. एक आहे इनर्शियल मास, फर्स्ट आहे इनर्शियल मास, ओके, आणि सेकंड आहे ग्रॅव्हिटेशनल मास. ठीक आहे. फर्स्ट आहे इनर्शियल मास आणि सेकंड आहे ग्रॅव्हिटेशनल मास. ठीक आहे. त्या अगोदर आपला मास म्हणजे काय माहिती पाहिजे ना, तर मास म्हणजे काय, मास ऑफ अ ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन्ड इट. ओके, मास ऑफ अ ऑब्जेक्ट or body is the amount of matter contained in it. This mass does not depends on the temperature, pressure or location of the body. Okay, and the SI unit of mass is kg. बरोबर आहे? ठीक आहे. आता याला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले, एक इनर्शियल मास आणि दुसरं ग्रॅव्हिटेशनल मास. आता मला सांगा की इनर्शियल मास म्हणजे काय, तर सिम्पली बघा, न्यूटनच्या सेकंड लॉवरून आपला न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो, F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि या केसमध्ये हे मास इनर्शियल मास आहे, देअरफॉर m इज इक्वल टू F/a. म्हणजे आपण या ठिकाणी आपण इनर्शियल मासला अशा पद्धतीने डिफाईन करू शकतो की इनर्शियल मास ऑफ ए बॉडी इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अप्लाइड टू द ॲक्सेलरेशन प्रोड्यूस्ड इन इट. ओके, हे आपण न्यूटन सेकंड लॉवरून इनर्शियल मास डिफाईन करू शकतो. ओके, काय म्हटलं आपण, इट इज द रेशो ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स अप्लाइड टू द ॲक्सिलरेशन प्रोड्यूस्ड इन इट. लक्षात आलं का?
ठीक आहे. देन नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल मास. ओके, आता इनर्शियल मास हे चेंज नाही होणार, हे सेम असेल किंवा कॉन्स्टंट असेल. मग आता ग्रॅव्हिटेशनल मास विथ रिस्पेक्ट टू इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे व्हॅरी होईल, म्हणजे वेट असेल थोडक्यात त्याचं mg. लक्षात आलं का? देअरफॉर या केसमध्ये आपण डिफाईन करतो द ग्रॅव्हिटेशनल मास ऑफ अ बॉडी इज द मास विच डिटरमाइन्स द ग्रॅव्हिटेशनल पुल ड्यू टू द अर्थ ॲक्टिंग ऑन इट. ओके, त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल मास असं म्हणतो. ओके, पुन्हा एकदा, द ग्रॅव्हिटेशनल मास ऑफ अ बॉडी is the mass which determines the gravitational pull due to the earth acting on it. ओके, आता यामधला डिफरन्स कळाला का? हे विथ रिस्पेक्ट टू इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा पुल हे चेंज होणार आहे. ओके, या ऑब्जेक्टचं अर्थच्या सरफेसवरचं मास, ओके, हा जर का ऑब्जेक्ट मूनवर आपण ठेवला तर त्याचं मास, ग्रॅव्हिटेशनल मासच चेंज होईल, वेट त्याचं थोडक्यात. ठीक आहे, mg. ठीक आहे. ओके, आता पुढे जाऊन आपण मासमध्ये जर का ॲटॉमिक स्केलला गेलो तर तुम्हाला एक युनिट भेटतं, 1 ॲटॉमिक मास युनिट. 1 ॲटॉमिक मास युनिट याची व्हॅल्यू असते 1.66 × 10⁻27 kg. हे म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय? इट इज नथिंग बट 1/12. बघा, 1/12 ओके, द मास ऑफ one atom of carbon, C12, C612. ठीक आहे. वन ॲटॉमिक मास युनिटचं व्हॅल्यू किती आहे? 1.66 × 10⁻27 kg. ओके, समजलं का? हे ओव्हरऑल इन्फॉर्मेशन होती मेजरमेंट्स ऑफ मासच्या रिलेटेड. ओके, काय शंका आहे का? याची रेंज किती असते? 10⁻30 kg to 10⁻55 kg. ओके, मासला आपण डिफाईन केलं. मास म्हणजे काय असणार आहे? मास ऑफ अ बॉडी और ऑब्जेक्ट इज नथिंग बट अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन्ड इन इट. ओके, अँड इट इज डज नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, प्रेशर और लाईक लोकेशन ऑफ बॉडी. ओके, देर आर 2 टाईप्स, इनर्शियल मास अँड ग्रॅव्हिटेशनल मास. ओके, याच्यामध्ये आपण डिफरन्स बघितलेला आहे. ठीक आहे. देन आहे मेजरमेंट्स ऑफ सेकंड, मेजरमेंट ऑफ टाइम. मेजरमेंट ऑफ टाइम. ठीक आहे. आता थोडंसं आपण क्लासिकलमध्ये टाईमला डिफाईन करू शकतो, मात्र ॲक्च्युली आपण व्हॉट इज टाईम एक्झॅक्टली नाही सांगता येत. ठीक आहे. काही वेळेला आपण काही थेरीमध्ये स्पेस टाईम एक इक्विव्हॅलन्सच्या फॉर्ममध्ये घेतो. ठीक आहे. मात्र क्लासिकली आपण असं म्हणतो की टाईम रिजिड आहे किंवा ॲब्सोल्यूट आहे. मात्र ते थोडंसं इनर्शियल फ्रेममध्ये इट्स ओके. ठीक आहे. मात्र नॉन इनर्शियल फ्रेममध्ये किंवा रिलेटिव्हिस्टिक थेरीमध्ये टाईमला आपण पर्टिक्युलर या वेनं डिफाईन नाही करता येत. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एनी फिनॉमिना दॅट इज रिपीटेड ओव्हर अँड ओव्हर अगेन कॅन सर्व ॲज अ क्लॉक फॉर द मेजरमेंट ऑफ टाईम इंटरवल. लक्षात आलं का? म्हणजे एखाद्या फिनॉमिना सिनारिओज आपण क्लॉकच्या साहाय्यानं किंवा एका पर्टिक्युलर ओचीच्या साहाय्यानं आपण ते डिफाईन करतो एका पर्टिक्युलर इंटरव्हलमध्ये. ठीक आहे. मात्र आपण असं टाईमला ॲब्सोल्युटली डिफाईन नाही करत आहे. ठीक आहे. काही लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. तरी पण बघा क्लासिकलमध्ये टाईमचं SI युनिट काय आहे? सेकंड आहे. काय आहे? सेकंड आहे. ठीक आहे. आता जर का आपण एखाद्या मीन सोलर डेचा जर का विचार केला तर आपल्याला माहिती आहे की एका मीन सोलर डेमध्ये 24 हावर्स असतात. 24 हावर्स असतात. ठीक आहे. तर 24 हावर्समध्ये जर का आपण 60 मिनिट्स आणि 60 सेकंडने जर का मल्टिप्लाय केलं तर आन्सर भेटतं 86,400 सेकंड्स भेटतात. लक्षात आलं? म्हणजे एका मीन सोलर डेमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज. ठीक आहे. तर बघा अकॉर्डिंगली अ सेकंड वॉज डिफाईन्ड ॲज, बघा 1 सेकंड आपण डिफाईन कसं करू शकतो? अकॉर्डिंगली अ सेकंड वॉज डिफाईन्ड ॲज 1/86,400. ओके, 1/86,400 ऑफ अ मीन सोलर डे. 1 सेकंड म्हणजे काय? याचा 1/86,400चा एक पार्ट. मग त्याला आपण काय म्हटलं? 1 सेकंड असं म्हटलं. ऑब्वियसली लक्षात आलं का? एका मीन सोलर डेमध्ये इतके सेकंड असतात, त्यातला 1 सेकंड त्याला आपण काय म्हणतो? म्हणजे एक पार्ट, त्याला आपण 1 सेकंड असं म्हणतो.
ओके. अँड व्हेरी लार्ज टाईम इंटरवल्स, एक्झाम्पल एज ऑफ रॉक्स, ठीक आहे. आता किंवा एज ऑफ फोसाइल्स आर मेजर्ड बाय युझिंग द फिनॉमिना ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डेटिंग. ओके. म्हणजे जे काय तुम्हाला म्हणजे एखादा ॲस्ट्रॉइड्स येऊन थडकला असेल किंवा एखाद्या खडकाची किंवा एखाद्या ठिकाणाची जर तुम्हाला एज काढायची असेल तर तुम्ही या पद्धतीने ते मेजर करू शकता. ठीक आहे. ओके. थोडक्यात काय आपल्याला एस आय सिस्टीममध्ये आपण टाईमचं जे काय असाइनमेंट घेतलं आहे ते सेकंड आहे. ठीक आहे. आणि 1 सेकंड म्हणजे काय 86,400 सेकंडमधला एक पार्ट, त्याला आपण सेकंड असं डिफाईन केलं आहे. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल आपण मेजरमेंट ऑफ लेंथमध्ये मीटरला डिफाईन केलं होतं, मेजरमेंट ऑफ मासमध्ये किलोग्रॅम सांगितलं किंवा मासला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं. मेजरमेंट ऑफ टाईममध्ये जे बेसिक युनिट किंवा जे फंडामेंटल युनिट आहे टाईमचं युनिट आहे ते काय सेकंड, त्याला आपण डिफाईन केलं. लक्षात आलं. ठीक आहे. देन नेक्स्ट लेक्चरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल इन दिस लेक्चर दॅट इज डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस हे आपल्याला बघायचं आहे. सो आतापर्यंत ज्या ज्या कन्सेप्ट आपण बघितल्या ते पुन्हा एकदा बघा, त्याचा व्यवस्थित स्टडी करा, नोट्स प्रिपेअर करा. काही शंका असेल, काही क्वेश्चन असेल तर नक्की विचारा. आपण अपकमिंग म्हणजे युनिट्स अँड मेजरमेंटच्या पार्ट सेकंडमध्ये डायमेन्शन्स इन डिटेल्स, ओके, नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीजचे आपण डायमेन्शन फॉर्म्युला स्वतः इथं डिराईव्ह करू. ठीक आहे. तुम्हाला जी प्रॅक्टिस करायची आहे आणि देन डायमेन्शन अनालिसिस बघणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत या चॅनलसोबत कनेक्ट राहा. ओके. आपण अपकमिंग व्हिडिओज लेक्चर्स अपलोड करू जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर होत जातील. ठीक आहे. सो स्टे कनेक्टेड विथ आवर ब्युटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू ऑल.